अर्धापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष या पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। या निवडीमध्ये माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचे खूप खूप आभारी आहे मी की त्यांनी मला या अर्धापूर नगरीच्या नगराध्यक्षाच्या कामाच्या जी संधी दिली त्या कामाबद्दल मी तसे माजी आमदार माननीय अमिताताई अशोकराव चव्हाण व तसेच आता रनिंग आमदार श्रीजयताई चव्हाण या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे। म्हणजे आम्ही या क्षणासाठी गेल्या 15 ते 20 वर्षापासून या साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करीत होतो। साहेबांना आज आम्हाला काम करण्याची संधी दिली। या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन व तसेच माझे वडील असतील, माझं कुटुंब असेल, यांनीही मला कधी नकार दिला नाही या कामात। गेल्या 20 वर्षापासून सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्यक्रम असतील, याच्यामध्ये मी भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न केला। मला घरून तर अडचण आलीच नाही। आणि तसेच माझे सर्व नगरसेवक यांनाही मनाचा मोठेपणा दाखवून साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील राहू अशी साहेबांसमोर ग्वाही दिली। आणि साहेबांनी माझ्या पत्नीचं नाव घेतलं अध्यक्षपदासाठी आणि सर्वांना एकमतानं टाळ्या वाजून या पदाचा स्वागत केलं। आणि येणाऱ्या काळामध्ये गावातील ज्या छोट्या म्हणजे समस्या असतील या समस्या निवारण करण्याचा आम्ही अहोरात्र प्रयत्न करीन। कामं भरपूर आहेत, झालेले बी आहेत आणि अजून करायचे बी आहेत। आणि सर्व नागरिक असतील, तालुक्यातील नागरिक असतील, या सर्वांना कळत न कळत मला जे शुभेच्छा दिल्यात, प्रत्यक्ष भेटून काही जणांना दिल्यात, काही फोनवर दिल्यात आणि काही मनातून इच्छा व्यक्त केल्यात, या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आताच या कार्यक्रमाला आपल्या या कार्यक्रमाला छोट्याखानी कार्यक्रम सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोररावजी देशमुख साहेब, तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीचे सदस्य आमचे बंधू धर्मराज देसाई आणि तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेलीकर साहेब असतील, तसेच नांदेड महानगरपालिकेचे सभापती माजी सभापती किशोर स्वामी साहेब, तसेच मार्केट कमिटीचे सभापती लांबकर साहेब आणि पूर्ण इथं जमलेले तालुक्यातील सरपंच असतील, या भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे संचालक असतील व माझे सर्व नगरसेवक आणि परिसरातील सर्व कार्यकर्ते, गावातील माझी मित्रमंडळी, वरिष्ठ मंडळी, या सर्वांना इथे येऊन मला आज ज्या शुभेच्छा दिल्यात माझं मन भरून आलं आहे। आणि ही जी संधी उपलब्ध झालेली संघर्षाची संधी येणाऱ्या 2 वर्षात या अर्धापूर नगरपंचायतचे इलेक्शन आहेत, दोन्ही कामाची जबाबदारी मला पडलेली आहे। ही काम 100% प्रयत्न करणार आहे। फक्त मला माईक समोर जास्त बोलता येत नाही, काम भरपूर करायची हे आहे, पण माईकचा थोडा माझा प्रॉब्लेम असल्यामुळं मी सर्व पत्रकारांना बंधूंना विनंती करतो तेवढी माझी अडचण समजून घेऊन सर्वांना सहकार्य करावं। मला वेळातला वेळ काढून आले आपले भाऊराव चव्हाण सहकार्य कारखान्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र नरेंद्र दादाजी चव्हाण यांनी वेळातला वेळ काढून इथे उपलब्ध राहिले। तसेच फोनद्वारा माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार यांनी शुभेच्छा दिल्या आणि इथून काम करण्यास संधी उपलब्ध करून दिली, त्या कामाबद्दल मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करून कामात माझ्याकडून चांगलं काम होईल ही अपेक्षा बाळगली। मी त्यांच्या या अपेक्षेला 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करील एवढीच मी इथं इच्छा व्यक्त करतो। आणि सर्वांचे पत्रकार बंधू असतील, गावातील सर्व नागरिक असतील, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो।